हा वेज रोल बघूनच तुम्हाला तोंडात पाणी सुटले ना? चला तर मग आज हॉटेल सारखं क्रिस्पी वेज रोल घरी कसा बनवायचा आहे बघूया. मी सुजाता सगळं आज आपलं निधीचं पण वेज रोल खायचं मूड आले, त्याच्यामुळे मी आज घरी वेज रोल बनवत आहे. थोडा वेळामध्ये वेज क्रिस्पी रोल कसं बनवायचं आहे चला बघूया. टेस्ट तरी अगदी अप्रतिम आहे. तुम्हाला पण हा वेज रोल नक्की आवडेल. आपण इथं एका पॅन मध्ये सगळं व्हेजिटेबल आहे ना थोडा टॉस करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी थोडासा गोल्डन ब्राऊन येऊपर्यंत थोडा फ्राय करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये मी शिमला मिरच पण ऍड करते. एक शिमला मिरची घेतले मी. अर्धा टोमॅटो. टोमॅटो का मी अर्धा घेतले म्हणजे ह्याच्यामध्ये आपण अजून सॉस ऍड करणार आहे. त्याच्यामध्ये जास्त आंबट व्हायला नको म्हणून मी इथं अर्धा टोमॅटो घेतले. आणि थोडासा कॅबेज, बारीक कापलेला कॅबेज घेतले. ह्याच्यामध्ये थोडा मीठ घालून सगळं फ्राय करून घ्यायचं. जास्त फ्राय नाही करायचं, थोडासा कलर चेंज होण्यासारखं फ्राय करायचं. व्हेज रोल करायला जास्त वेळ लागत नाही आणि पटकन पण होऊन जाते. सकाळी मुलांचं डब्यात काय देणं असे प्रश्न असेल ना, कधी कधी तुम्ही वीकली 1-2 टाइम हे व्हेज रोल देऊ शकते, कारण हेल्दी आहे. सगळं व्हेजिटेबल ह्याच्यामध्ये असल्यामुळे पोरं पण इझिली व्हेजिटेबल खातात. नंतर मी ह्याच्यामध्ये थोडा पनीर घातले. पनीर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालायचे, नाहीतर मशरूम पण घालू शकते तुम्ही. तुम्हाला कोणता अजून एक कॅरेट असू दे, भाज्या असू दे, कॅरेट असू दे, बटाटा पण असू दे, तुम्ही बटाटा पण घालू शकता ह्याच्यामध्ये. मी इथं ह्याच्यामध्ये आता पनीर ऍड केलंय. त्याच्यामध्ये थोडा मी शेजवान सॉस ऍड केले. शेजवान सॉस ना जास्त तिखट खात असेल तर ऍड करू शकते, नाहीतर थोडा सॉस घातले तरी पण चालेल. आता आमचं भाजी पूर्णपणे रेडी झाले. चला आता आपण रोल करूया. मी रोल करण्यासाठी एक चपाती घेतले. त्याच्यामध्ये थोडा टोमॅटो सॉस घालते. मगाशी सांगितल्यासारखं अर्धा टोमॅटो मी तिथे वापरलेला आहे भाजीमध्ये, कारण इथं आपण परत टोमॅटो सॉस वापरणार आहे म्हणून मी अर्धा टोमॅटो वापरलेले. नंतर शेजवान सॉस, तुम्हाला तिखट जास्त असेल तर जास्त घालू शकता. व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे सगळीकडे. आता मी ह्याच्यामध्ये मयोनीज घालते परत. मयोनीज पण तुमच्या आवडीनुसार घालून सगळं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये मी चपाती, मोठा चपाती घेतले, तुम्ही छोटा चपाती पण घेऊ शकते. आमच्या घरी तरी हा वेज रोल वीकली 2 टाइम कंपल्सरी असते, कारण माझ्या मुलांना हा वेज रोल खूप आवडते. आता चपातीवरचं स्प्रेडिंग सगळं झाले. आता आम्ही स्टफिंग करूया. सगळं आम्ही फ्राय केलेला भाजी घालते ह्याच्यामध्ये, असं चीज घालते, कारण हा वेज रोलचा टेस्ट अजून जास्त छान लागते. असं व्यवस्थित चीज आपलं स्टफिंग सगळं घातल्यावर असं रोल करून घ्यायचं व्यवस्थित. असं आता वेज रोलला क्रिस्पी होण्यासाठी आपण तव्यावरती थोडासा तूप घालून शेकून घ्यायचं. दोन्ही बाजूनी शेकायचं आहे, कारण दोन्ही बाजूनी क्रिस्पी व्हायला पाहिजे. तूप पण वापरू शकते तुम्ही, बटर पण वापरू शकते. तुम्हाला कोणतं आवडते ते घालून तुम्ही दोन्ही बाजूला व्यवस्थित शेकून घ्या. वेज रोल शेकून घ्यायचा असताना आपण गॅस लो फ्लेम वरती ठेवायचं. आता आपलं वेज रोल रेडी झाले. तुम्ही बघू शकते वेज रोल किती क्रिस्पी झाले. आता मी 2 भाग कट करते, कारण तुम्हाला पण हा रेसिपी नक्की आवडेल. तुम्ही पण एकदा घरी तुम्ही नक्की ट्राय करा.